नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चापडगाव हायस्कूल चापडगाव, इयत्ता 8वी, विषय मराठी, कविता 12वी, गोधडी. या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दोन. तर विद्यार्थी मित्रांनो, गोधडी म्हटल्यानंतर गोधडी म्हणजे जुन्या लुगड्याचे व जुन्या धोतराचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर. या कवितेत गोधडी ही कवीच्या आईवडिलांच्या कष्टमय आयुष्यात प्रतीक आहे. गोधडी या प्रतीकातून कवीने कौटुंबिक नात्यामधील प्रियमय व जिव्हाळ्याच्या आठवणी भावस्पर्शी शब्दात सांगितलेल्या आहे. गोधडी म्हणजे गरिबीतही निष्ठेत व प्रेमाने जगण्याचा वसा आहे, ज्यांनी याची जाणीव या कवितेत करून दिलेली आहे. कवीने कैलास दौंड यांनी या कवितेत गोधडीविषयी गोधडीविषयी वाटणारा जिव्हाळा, प्रेम, या आपुलकी या कवितेत सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा जो परिचय आहे तो कवी परिचय आपण अभ्यासूया. तर चला तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपले कवी आहेत त्यांचा कविता परिचय. 1963 मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तव्याचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध. यांच्या पाणधुई व कापूस सकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग व सुरू उन्हाचा, अंधाराचं गाव माझं हे कविता संग्रह, एक सुगीची अखेर हा कथासंग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेख प्रसिद्ध. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित. गोधडी हे केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगावर फुंकर घालणारा प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी ही आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे. गोधडीच्या रूपात कौटुंबिक नात्यामधील आठवणी गोप विणवा आहे. याविषयी भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केलेले आहे. कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, की कवीने काय सांगितलेले आहे की गोधडीचे महत्त्व सांगितलेले आहे. काय, गोधडी ही केवळ काय रे पांघरून नाही तर हे दारिद्र्याने पोळलेले जगण्यावर फुंकर घालण्याला जिव्हाळा. तर आपण बघतोय थंडीचे दिवस आलेले आहे, तर थंडीच्या दिवसामध्ये आपण गोधडी आपल्याला काय देते रे, मायेची ऊब देते. तुम्हाला जर थंडी वाजत असली तर आपण कुडकुडतो. मग कुडकुडल्यानंतर आपल्याला काय, आपण कशाचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो रे, कोणी गोधडी घेतं, कोणी चादर घेतं, अशा अनेक प्रकारचे ज्यांच्या घरात ज्या प्रकारे उपलब्ध आहेत तशा पद्धतीने. पण गोधडी ही एक काय असते रे, चिंध्या नसून ती प्रेमाने, मायेने विणलेली एक ऊब असते. त्याच्यात आपल्या लहानपणीच्या गोष्टी असतात, त्याच्यात आपल्या लहानपणीचे जे कपडे आहेत ते कपडे असतात. म्हणजे गोधडीमध्ये आपण चिंध्या न लावता सगळ्याच्या आठवणीची ऊब घेऊन ती गोधडी अशी शिवलेली असते. असे कवितेत आपल्याला या कवीने अशा प्रकारे आपल्याला या कवितेत भावपूर्ण असं गोधडीविषयी माहिती सांगितलेली आहे. आता जर चला तर बघूया गोधडीविषयी जी प्रेमळ भावना या कवितेत कवीने कशा पद्धतीने प्रसिद्ध केलेली आहे तर बघूया. गोधडी म्हणजे नुसतो फक्त चिंध्याचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते. मायेलाही मिळणारी ऊब असते, गोधडीलाही असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईच्या बापाने घातलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीने. आईने दटावून बसवलेल्या, तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्या असतो मामाने घेतलेला भाच्याला जीर्ण कुर्ता. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्यात फटकूर आणि पहिल्या संक्रांतीत बाण घेतलेलं, आईने असंख्य ठीक लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बापाच्या कोपरीच्या बाह्या. आईने ते सगळं स्मृतीच्या सुईत शिवलेलं असतं. त्यात म्हणून गोधडी म्हणजे नुसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते. छान असं कवीने गोधडीविषयी वर्णन या कवितेत सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूया आपण गोधडीविषयी. चिंध्या
या पाठात शब्दार्थ बघूया. चिंध्या म्हणजे तत्करे लावलेली वस्त्र, बोचका म्हणजे गाठोडे, माया म्हणजे प्रेम जिव्हाळा, ऊब प्रेमाचा स्पर्श, लुगणे म्हणजे मोठे नऊवारी पातळ, दाटीवाटीने म्हणजे काय रे, गर्दीत वरून, दाटावून म्हणजे मुद्दामून, जीर्ण म्हणजे खूप जुना विहरीत झालेला, कुडता म्हणजे सदरा, फटकूर म्हणजे चोळामोळा झालेली चीर्ण कापड, बा म्हणजे बाप, बाह्या म्हणजे सदऱ्याचे हात, स्मृती म्हणजे आठवण, स्मरण. चला तर बघूया आपण. गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते, माईलाही मिळणारी ऊब असते, गोधडीला असते अस्तर. गोधडी ही कौटुंबिक कष्टाने व जिव्हाळ्याने प्रतीक असते, ही बिंबतात कवी म्हणतात. गोधडी म्हणजे फक्त चिंध्याचा जोडून केलेला गाठोडं नसते, ती केवळ एक मापुली चादर असते, त्यात मायेममतेचा ऊब देण्याची ताकद असते, प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते. बापाच्या फाटक्या धोत्रात किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्यात आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. हे म्हणतात की गोधडीच्या आत लेपटून शिवलेले जे कापड म्हणजे गोधडीवरचे अस्तर हे वडिलाच्या फाटलेल्या धोत्राची किंवा आईच्या फाटक्या लुगड्याची असते. गोधडीहून जणू आईबापाची माया लपटलेली असते. काय असते रे, गोधडी म्हणजे फक्त काय असते, गोधडी नसते, जशी आई वडिलांनी केलेली माया जी आपण आपुलकीने तिला कवटाळतो, तिला कवटाळून घेतो, जणू तिला लपटून घेतो, ती आईबापाची माय लेपटलेली असते. आईने दाटून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याला जीर्ण कुडता. गोधडीच्या आत आईने दापटून तुपटून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात, त्या फक्त वरवर पाहतात, चिंध्या नसतात, त्यात मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जुना जीर्ण झालेला सदरा असतो. आपण बघतो गोधडीमध्ये कपडे घालते, आपण बघतो गोधडीमध्ये आपली आई गोधडी शिवत असते बघा. तर हे शिवत असताना त्याच्यामध्ये ती एकच घेते का रे, एकच कापड घेते का, नाही, त्याच्यात आपले जे लहानपणीचे कपडे आहेत, आपल्या आठवणीतले कपडे आहेत, ते कपड्याचं ती ऊब देते तिला. तो घेतलेला तिच्या भावाने घेतलेलं जे लुगडं ती जपू ठेवते, त्या लुगड्यालाही जीर्ण झाल्यानंतर ती त्या गोधडी ते कापड फेकून न देता त्याचा काय वर्षात वापर करते रे, ते गोधडीमध्ये वापर करते. म्हणजे का की ती गोधडी आपण अजूनही मायेने ओबन घेऊ शकतो. त्याच्यानंतर मामाने घेतलेला जो ड्रेस आहे तोही त्या गोधडीत ती शिवल्या जाते. फाटक्या लुगड्याचे असते, गोधडीत जणू मायेने लपटलेले जे तिचे दमटून आलेले जे दाटीवाटीने बसलेले अनेक जे चिंध्या असतात, त्या फक्त वरवरच पाहतात, चिंध्या नसतात. त्यात प्रेमाने मामाने घेतलेला, मावशीने घेतलेला, भाच्याने घेतलेला असा जुना झालेला जो कुर्ता आपण टाकून दिलेला असतो, तर त्याचा आपण कशात उपयोग करतो रे, गोधडीमध्ये. किती आठवण आहे आपली, ती आठवण फेकून न देता आपण त्याचा काहीतरी उपयोग करून ती आपल्या मायेने आपण आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो गोधडीमार्फत आपण आपल्याजवळ तो ठेवलेला असतो. लुगड्याचा जसा आईच्या लुगड्याचा फटकूर आणि पहिल्या संक्रांतीले बाने घेतलेले, आईचे असंख्य ठिगळ लावलेले तिचं लाडकं लुगडं आणि बापाच्या कोपरीला बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईत शिवलेलं असतं. ती फक्त गोधडी नसते किंवा चिंध्याचा बोचका नसतो, ऊब असते, ती ऊब असते. कवीने असं छान असं गोधडीचं वर्णन या कवितेत सांगितलेलं आहे की फटकूर असते आणि पहिल्या मकर संक्रांतीला जेव्हा सणाला बाबांनी तिला प्रेमाने घेतलेलं लुगडं असतं, पहिल्या संक्रांतीला जे तिची आठवण म्हणून ती अजूनही जपून ठेवते आणि त्या आठवणीचं ती काहीतरी त्याचं चिंतन करून तिचा मायेची एक छान अशी चादर किंवा गोधडी त्या तयार करते. तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळं लावलेली तुकडे असतात, बाबांनी अंगात घातलेला नि आता जुन्या झालेल्या कोपरीच्या ज्या बाह्या असतात ना, हा सर्व ऐवज आईने आपल्या आठवणीत सुईच्या गोधडीत ओवलेले असतात, शिवलेले असतो. म्हणून ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्याचा बोचका नसते, संसाराला हातभर लावलेल्या आईवडिलांचे जे कष्ट आहेत, ते घाम आहेत, ते अश्रू आहेत, श्वास आहेत, रक्ताची ओढ आणि प्रेमाचा जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडी सामावलेली असते. अशा प्रकारे गोधडी ही
आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. आईने प्रत्येक तिच्या आठवणी त्या गोधडीच्या सुईमध्ये तिने शिवलेल्या असतात. त्या प्रत्येक गोधडीत तिच्या आठवणी असतात, ओतलेल्या असतात. त्या सुईच्या आठवणीने ती शिवत असते. ज्या तिच्या आठवणी आहे त्या एवढ्याशा इवल्या सुईने ती सगळ्या आठवणी त्या गोधडीमध्ये शिवत असते. ती गोधडी नाही, आईवडिलाच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे. इथे आपली कविता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही आपली कविता आहे. आणि कवीने छान असं कवितेचं गोधडीविषयी वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि कविता आपली इथे संपलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.